आजची ही कथा खरोखर घडलेला एक प्रसंग आहे. सगळ्यांना आपलं संभाजीनगर माहिती आहे. पूर्वीचा औरंगाबाद, त्या ठिकाणी बाजूला वेरूळ, अजिंठा या ठिकाणी लेण्या आहे. काय आहे त्या ठिकाणी? ते प्रेक्षणीय स्थळ आहे. ते खूप दुरून दुरून लोक काय होतात त्या लेण्या बघायला त्या ठिकाणी येतात. असंच मग एक मुंबईचे एक डॉक्टर होते. कोण होते? ते डॉक्टर होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर केदार. काय नाव होतं त्यांचं? ते न्यूरोलॉजिस्ट होते. न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदूचा तज्ञ, मेंदूचा डॉक्टर. कशाचा डॉक्टर? मेंदूचा डॉक्टर. आणि मग हे न्यूरोलॉजिस्ट आणि त्यांची पत्नी आरती, त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं? ती गरोदर होती आणि ते आपले सहज टूरवर लेण्या बघायला संभाजीनगरला आपल्या वेरूळला आले होते. पायऱ्या चढत होते. पायऱ्या चढत असताना त्यांच्या बायकोला म्हणजे आरतीला धाप लागली आणि ती खाली बसली. खाली बसल्यानंतर त्या ठिकाणी एक म्हातारे आजोबा, ज्यांचं नाव होतं मल्हारी, अंगावरती मळकट असं धोतर, डोक्याला बांधलेलं मुंडा असं, हा आदिवासी मल्हारी आपल्या टोपलीमध्ये काही औषधी वनस्पतींचा पाला, काढा, काही वनस्पतींच्या मुळ्या त्या ठिकाणी विकायचं काम करायचं. आणि मग त्या मॅडमला धाप लागल्यानंतर हा मल्हारी पळत आला आणि त्याने सांगितलं, ही वावडिंगाची मुळी आहे, हिला उघडा आणि मॅडमला प्यायला द्या. मॅडमची उष्णता कमी होईल आणि मॅडमची धाप थांबेल. आता हा न्यूरोलॉजिस्ट असणारा डॉक्टर, गर्विष्ठ असणारा डॉक्टर, यानं त्या बिचाऱ्या आयुर्वेदिक औषधी विकणाऱ्या त्या मल्हारीच्या टोपल्याला काय केला, असा फटकारा मारला. तू मला वैद्यक शास्त्र शिकवायलास काय? मी एवढा मोठा डॉक्टर आहे आणि मला शिकवतोस? माझ्या बायकोला हे देन ते असे कचरा विकणारे भिकारी मी भरपूर पाहतो रोज, लोकांना फसवणारे. त्यानं त्या आयुर्वेदिक सामान असणाऱ्या त्याच्या मुळ्या, पाला, त्या टोपल्याला त्यानं फटकारा मारला. ते टोपलं खाली पडलं. बिचारा मल्हारी आपल्या त्या मुळ्या, त्यामध्ये असणारे औषध, कंद, पाला गोळा करत त्या ठिकाणी थांबला. आणि मग नंतर आरती उठली. आरती म्हणजे अहो राहू द्या, हो गरीब माणूस आहे, बिचारा आयुर्वेदिक गोळ्या औषध काहीतरी विकून पोट भरतोय म्हणा अहंकारी. हा गेला वर. बायको आणि ते वर गेले. वर गेल्यानंतर एका 16 नंबरच्या लेणीमध्ये ते बाहेर पाहत असताना त्या ठिकाणी त्यांच्या बायकोला अचानक एक, आपण गांधी माशी म्हणतो ना, माहिती ना गांधी, गांधी तिच्या मानेला चावली. कोणाला? त्या आरतीला. आणि गांधी चावल्यामुळं तिला त्या गांधीची ॲलर्जी झाली. त्या ठिकाणी तिचा गळा सुजला, गळ्यामधल्या नसा सुजल्या. ज्या ठिकाणी माशीनं डंक मारला होता त्या ठिकाणी पण सूज आली. आणि सूज आल्यानंतर आरती वेदनेनं विवळत होती आणि अचानक ती खाली कोसळली. खाली कोसळल्यानंतर तिचा श्वास घेणं बंद झालं. हळूहळू आरती बेशुद्ध झाली. तिचा श्वास बंद पडला. आता हा न्यूरोलॉजिस्ट असणारा डॉक्टर इकडं तिकडं पाहू लागला. अहो माझ्या बायकोला कोणीतरी वाचवा हो. आता ती गांधी चालल्यानंतर ॲलर्जीला त्या अँटी देणं गरजेचं होतं, पण त्या ठिकाणी दवाखाना नाही, मोबाईल लागत नव्हता. काय करावं? सगळे लोक त्या ठिकाणी जमले. डॉक्टर ही त्या ठिकाणी नुसतं पाहतच राहिले, रडत राहिले. तेवढ्यामध्ये अचानक गर्दीमधून एक माणूस आला. त्या डॉक्टरनं त्या माणसाला म्हणला, अरे काय करतोस? त्यानं त्या डॉक्टरला धक्का दिला. कोण होता रे तो माणूस? कोण होता? त्यानं आपल्या टोपलीमधून काही औषधी पाला काढला. तो त्या ठिकाणी त्या दगडावरती रगडला. रगडल्यानंतर त्याचा रस काढला. ज्या ठिकाणी माशीनं डंक केला होता ना त्या आरतीच्या मानेवर, त्या ठिकाणी तो त्याचा लेप लावला. त्यातले 4-5 थेंब अलगद त्या आरतीच्या तोंडामध्ये टाकले. आणि चमत्कार पहा, एका 5 मिनिटामध्ये आरती काय झाली, शुद्धीवर आली. तिच्या नसा मोकळ्या झाल्या, मानेवरची सूज कमी झाली.
आणि मग आरतीला शुद्धीवर पाहून हा डॉक्टर गजीर झाला. डॉक्टर गेला आणि त्याने त्या मल्हारीचे पाय धरले आणि म्हणला, तुम्ही माझ्या बायकोला वाचवलं. मी ज्या गोष्टीला कचरा मानत होतो त्या कचऱ्यानं, त्या आयुर्वेदानं माझ्या बायकोचे काय केले? प्राण वाचवले. त्या डॉक्टर साहेबांना आपल्या पत्नीचे प्राण वाचवल्यामुळं स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चेन काढली आणि त्या मल्हारीला काय दिली? बक्षीस दिली. काय बोध घ्यायचा आहे मित्रांनो या कथेतून? हा, आयुर्वेद हा भारतानं जगाला दिलेलं एक वरदान आहे. लक्षात आलं? या कथेतून हाच बोध घ्यायचा आहे की आपला निसर्ग हा एक आपला डॉक्टर आहे आणि या निसर्गामध्ये माणसाला निरोगी ठेवण्यासाठी सर्व काही उपलब्ध आहे. आपला ज्ञानाचा उपयोग हा आपण आपल्या अहंकारासाठी नाही केला पाहिजे. कुठलीही डिग्री असो, कुठलंही ज्ञान असो, त्याचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी केला पाहिजे. हाच बोध या कथेतून घ्यायचा आहे. ठीक आहे.